आज डॅडूने ठरवलं होतं की मला आणि मम्माला सरप्राईज द्यायचं. ॲज युजल मी मागे झोपलो होतो. मला माझी झोप खूप प्रिय आहे आणि डेस्टिनेशन आलं तरीसुद्धा मी मागेच झोपलो होतो. मला काही उठू वाटत नव्हतं. तर तिथे गेल्यावर मला कळालं की आपला प्लॅन होतं की मला डॅडू संत दर्शनला घेऊन जाणार होते. गेल्यावर तिकडचं व्ह्यू बघितलं, खूप सुंदर होतं. सगळीकडे पहाड होते. आत गेल्या गेल्या दिसले हत्तीचे दर्शन. इतकं सुंदर असं फुल अरेंजमेंट करून ठेवलं होतं. तिथं मी घ्यायला लागलो. तिकडे जाऊन सेल्फी वगैरे घेऊन गेलो आम्ही आतमध्ये. तिकडे होती खूपच छान कलाकारी, खूप मस्त होतं आतमध्ये. तसं जसं आत घेत झालं तसं मी सरप्राईज होत गेलो. झाले दर्शन पहिल्यांदा गणपती बाप्पाचे. गणपती बाप्पा मोरया. त्याच्यानंतर आम्ही निघालो पुढे. तिकडे बघितलं छोटासा धबधबा आणि नारायणाचे दर्शन घेतले आणि 2-3 माकडं बघितली जे की सेम माझ्या मामासारखे दिसत होते. थोडंसं पुढे गेल्यावर आम्हाला दिसून आले एकदम छोटेसे बाल हनुमान जे की महादेवाच्या पिंडीवर पाणी घालत होते आणि खूप सुंदर असे क्यूट असे दिसत होते सेम माझ्यासारखे. हे बघून आम्ही निघालो पुढे. गेल्यावर आम्हाला थोडंसं मी खूप थकलेलो होतं. डॅडू मला म्हणलं की चल मी तुला माझ्या खांद्यावर घेऊन जातो. त्यामुळे मी तिथं मस्त डॅडूजवळ बसून मस्तपैकी आतमध्ये फिरत होतो. थोडंसं पुढे गेल्यावर परत भेट झाली मला महादेवांची. किती मोठी त्यांची मूर्ती होती. त्यांचे नंदी समोरच बसले होते आणि पार्वतींसोबत त्यांनी बसले होते आणि गणपती बाप्पांना घेऊन. खूप सुंदर वाटलं, पण मला त्यांची फार भीती वाटत होती त्यांच्या सापाची आणि त्यांच्या त्रिशूळाची. आणि मला डॅडूज बळा जबरदस्ती मला फोटो काढत होते. नंदीबाईला बघून मला खूपच भीती वाटत होती. म्हणून आम्ही गेलो थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्हाला दिसले एक जंगल आणि जंगलामध्ये मी पाहतो तर काय तिथं होतो श्रावणबाळ. तुम्हाला माहितीच असेल, मी पण एक प्रकारचा श्रावणबाळच आहे माझ्या आईबाबांचा. तिथे गेल्यावर बघितलं आणि तिथं कळालं मला की श्रावणबाळांनी त्यांच्या आईवडिलांची खूप सेवा केली होती आणि त्यांना हे असं घेऊन जात होते त्यांच्या खांद्यावर. तर मी बघितलं ते मला डॅडूने सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही बघितलं रविदास यांना जे की त्यांच्या केसाला बांधून ते झोका देत होते त्यांच्या आईवडिलांना आणि कामही करत होते. नंतर आम्ही भेटलो की कसे विठ्ठल आपले प्रकट झाले होते आणि कसं ते विटांवर उभारले होते. त्या गोष्टी सगळ्या बघितल्या. विठ्ठलाचं दर्शन झालं. कुंडलिकला बघितलं की ते कसं आईवडिलांची सेवा करत होते. त्यानंतर आम्ही गेलो थोडंसं पुढे आणि मला खूपच एक्साइटमेंट होती की अजून काय बघायला मिळतं. दिसले परत दर्शन झाले विठ्ठलांचे, जो की त्यांच्या भक्तांसोबत ते जेवायला बसलेले की आणि त्या छोट्या मुलांनी हट्ट केलेलं की तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. तर आपले प्रेमळ विठ्ठल येऊन बसले. नंतर मी विठ्ठलांना बघितलं की ते त्यांच्या भक्तांना प्रत्येक कामामध्ये मदत करायला यायचे, प्रत्येकासाठी प्रसन्न व्हायचे. खरंच आपले विठ्ठल किती मायाळू आहेत ना. आज मी त्यांना खूप जवळून बघितलं, खूप छान वाटलं मला. खूप सुंदर होतं त्यांचं स्वरूप, खूपच सजून धजून बसलेले ते, खूप सुंदर होते. त्यानंतर मी थोडंसं पुढे गेलो. इथं मी बघितलं रुसून बसलेले ज्ञानेश्वर महाराज, नंतर ऋषीमुनी बघितले आणि त्यांनी मस्त ध्यानात होते. त्यामुळे मी तिथून चला आता भेटूया पार्ट 2 मध्ये. बाय बाय.